Atulit English Academy. We are going to learn here the second part of adverb. Adverb part second. Today we are going to learn the second part of adverb. In the earlier period we have studied already the adverb of time, adverb of manner and adverb of place. These three adverbs we have already studied in the earlier video. Now we are going to study here adverb of degree. Adverb of degree या पिरियड मध्ये किंवा या व्हिडिओ मध्ये आपण adverb of degree शिकणार आहोत. नंबर 4 ADVRB adverb of degree. adverb of degree म्हणजे वाक्यातील क्रियाविशेषण जे वापरलेलं असते हे वाक्यातील तरतम भाव दर्शवित असते. आणि हे तरतम भाव जे आहे हे तरतम भाव तीन प्रकारचे आहेत: पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. अशा तीन याच्यामध्ये हे भाव दर्शविले जातात. मग आता हे वाक्यामध्ये हे कोणकोणते ऍडव्हर्ब आहेत की जे वाक्यामध्ये वापरलेले असतात. तर ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री मध्ये ऍज मध्ये जे क्रियाविशेषण आहे ते वापरले जाते, किंवा हे वापरले जाणारे जे आहे ते व्हेरी आहे. व्हेरी म्हणजे फार, खूप. त्याच्यानंतर व्हेरीच्या व्यतिरिक्त क्वाईट आहे, QUIT, क्वाईट म्हणजे अगदी. त्याच्यानंतर मच आहे, लिटल आहे, MUCH मच. मच म्हणजे पुष्कळ, लिटल म्हणजे कमी, कमी प्रमाणात. त्याच्यानंतर ऑलमोस्ट आहे, ALMOST, ऑलमोस्ट म्हणजे खूप किंवा जवळजवळ. त्याच्यानंतर हेवीली आहे, HEAVILY, हेवीली म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये. हायली आहे, HIGHLY. त्याच्यानंतर रादर आहे, RATHER, रादर. त्याच्यानंतर पार्टली आहे, PARTLY, पार्टली. याच्या व्यतिरिक्त होल्ली आहे, WHOLLY, होल्ली. फुल्ली आहे, FULLY, फुल्ली. हे दोन्ही याचा अर्थ एकच होतो, पूर्ण, संपूर्णपणे, पूर्णपणे. आणि इनफ आहे, ENOUGH, इनफ म्हणजे पुरेसा आहे. ऍज आहे, एनी आहे. त्याच्यानंतर एंटायरली आहे, ENTIRELY, एंटायरली म्हणजे संपूर्णपणे. त्याच्यानंतर हार्डली आहे, HARDLY. हे ऍडव्हर्ब जे आहेत हे ऍडव्हर्ब वाक्यामध्ये आलेले असतात. जेव्हा आपण हे ऍडव्हर्ब वाक्यामध्ये आलेलं आहे हे जर आलेले असतील आणि आपण क्रियापदाला जर प्रश्न विचारला किती म्हणजे हाऊ मेनी, किंवा किती प्रमाणात, हाऊ मच, इन व्हॉट क्वांटिटी, अशा प्रकारचे प्रश्न जर आपण व्हर्बला जर विचारले तर याच्यापैकी कुठला तरी शब्द किंवा क्रियाविशेषण जे आहे, ऍडव्हर्ब जे आहे ते वाक्यामध्ये आलेलं असेल. म्हणून हे शब्द जे आहेत हे शब्द वाक्यामध्ये ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री साठी वापरलेले असतात. तर याच्या व्यतिरिक्त आणखी आपल्याला सांगता येईल पुढचा जो प्रकार आहे तो पुढचा प्रकार आपण अभ्यासण्याच्या आधी हे सगळे आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून ठेवा. आता पुढचा भाग आहे ऍडव्हर्ब ऑफ अफर्मेशन ऑर निगेशन. निश्चयात्मक क्रियाविशेषण वाक्यातील दृढ निश्चय दर्शविण्यासाठी, खात्री दर्शविण्यासाठी
या विशेषणांचा वापर केला जातो. वाक्यामध्ये जर खात्री असेल तर हे विशेषण कोणते आहेत? शुअरली, सर्टनली, खात्रीने, निश्चितपणे, दृढ निश्चय दर्शनासाठी खात्रीने, निश्चितपणे. त्याच्यानंतर आणखी याच्या व्यतिरिक्त इथे डेफिनेटली, DEFINETLY, डेफिनेटली म्हणजे नक्कीच, नक्की. नंतर नकारार्थी दर्शनासाठी नॉट ॲट ऑल, नॉट ॲट ऑल म्हणजे मुळीच नाही, थोडं सुद्धा नाही. नॉट ॲट ऑल, ॲट ऑल हे सुद्धा आलेलं असेल. किंवा बाय ऑल मीन्स, बाय ऑल मीन्स. याच्या व्यतिरिक्त आणखी आहे नो, यस, इन असे सुद्धा ऍडव्हर्ब जे आहेत ते आलेले असतात. याच्या व्यतिरिक्त नॉट, नाही, नंतर ने, NAY, ने असे सुद्धा वाक्यामध्ये ऍडव्हर्ब जे आहेत हे अफर्मेशन दर्शवण्यासाठी हे जे आहेत याच्यातले शुअरली, सर्टनली, डेफिनेटली, बाय ऑल मीन्स, यस, हे सगळे अफर्मेशन दर्शवणारे आहेत, होकार दर्शवणारे आहेत, दृढ निश्चय दर्शवणारे आहेत, खात्री दर्शवणारे आहेत. तर निगेशन म्हणजे नकार दर्शवणारे, नॉट ॲट ऑल, नो, नॉट, ने हे नकार दर्शवणारे आहेत. वाक्यामध्ये एका शब्दाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हे शब्द वापरलेले असतात. यांना म्हणतात ऍडव्हर्ब ऑफ अफर्मेशन ऑर निगेशन. म्हणजे जसं शुअरली ही इज नॉट ॲट होम, समजा याचं उदाहरण जर द्यायचं झालं आपल्याला, शुअरली ही इज नॉट ॲट होम. या वाक्यामध्ये हे शुअरली शब्द वापरला आपण आणि खात्रीने सांगतो आहे की तो घरी नसेल. म्हणजेच हे शुअरली हा शब्द, याच्यामधले शुअरली हा शब्द नॉट, इज नॉटच्या विषयी, ॲट होम म्हणजे याच्याविषयी, या क्रियापदाविषयी, इज नॉटच्या विषयी माहिती सांगतो की नक्की त्याच्यावरती भर देऊन सांगतो की तो घरी नाही आहे. किंवा याच्या व्यतिरिक्त आणखी आपल्याला असं म्हणता येईल, CERTAINLY, certainly, say certainly went to the picture, PICTURE. हा सर्टनली शब्द वेंट टू द पिक्चर याच्याविषयी, वेंट टू याच्याविषयी, या क्रियापदाविषयी जास्तीची माहिती सांगतो. म्हणून हे जे क्रियाविशेषण आहे हे आहे ऍडव्हर्ब ऑफ अफर्मेशन, निश्चितपणे माहिती सांगण्यासाठी त्यांचा उपयोग केलेला आहे. परत एकदा बघूया. शुअरली म्हणजे खात्रीने, सर्टनली म्हणजे खात्रीने, डेफिनेटली म्हणजे खात्रीने, नक्की, नॉट ॲट ऑल म्हणजे मुळीच नाही, बाय ऑल द मीन्स म्हणजे जवळपास याचा अर्थ असा होतो की नो म्हणजे नाही, यस म्हणजे यस, तुम्हाला माहितीच आहे, ईचा अर्थ सुद्धा यसच होतो, ने म्हणजे नॉट, नॉट म्हणजे ने, दोन्हीचा अर्थ हे होतो. पुन्हा एकदा हे पूर्ण लिहून ठेवा. पुढचा जो प्रकार आहे तो ऍडव्हर्ब ऑफ रिझन, कारणदर्शक क्रियाविशेषण. वाक्यामध्ये बिकॉज, देअरफोर, हेन्स, सो आणि कॉन्सिक्वेंटली. कॉन्सिक्वेंटली म्हणजे याचा परिणाम म्हणून, कारण की, सो म्हणजे कारण, हेन्स म्हणजे सुद्धा कारण की, देअरफोर म्हणजे सुद्धा कारणच आणि बिकॉज म्हणजे कारणच. रिझन म्हणजे कारण. कारणदर्शक हे शब्द जॉइंटरचं काम करतात, कंजंक्शन म्हणून आलेले असतात आणि त्याच्या याच्यामध्ये त्या ठिकाणी आता उदाहरणार्थ ही वॉज ऍबसेंट, ABSENT, ऍबसेंट, therefore he was punished, PUNISHED.
आता इथे देअरफॉर हे कॉन्स्टिट्युएंट म्हणजे या ठिकाणी जॉइंटरचं काम करते, कंजंक्शनचं काम करते. याच्यामध्ये हे उपवाक्य आहे, याला ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन असं हे याला म्हणता येईल. आणि हा देअरफॉर जो शब्द आहे, हा देअरफॉर शब्द इथे पनिश वॉज पनिश, त्याला शिक्षा झाली याच्याविषयी जास्त माहिती सांगतो. कारण काय आहे त्याचं कारण ते दिलेलं आहे की ही वॉज ऍबसेंट, देअरफॉर ही वॉज पनिश्ड. आणखी आपल्याला असं म्हणता येईल, दुसरं आपल्याला असं सांगता येईल कारण कारण आणखी एखादं उदाहरण आपल्याला असं, ही वॉज स्टे ऍट होम, ही वॉज स्टे STAYD stayed at home because 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 of his illness. इलनेस म्हणजे आजारपण, त्याच्या आजारपणामुळे तो घरी होता. बिकॉज ऑफ हे जे आहे, बिकॉज हा जो शब्द आहे ही फ्रेज झाली या ठिकाणी. ऍडव्हर्ब दोन शब्दांची एक फ्रेज तयार झाली आणि हा बिकॉज शब्द याच्या स्टे विषयी माहिती सांगतो की तो घरी का होता याच्याविषयी जास्ती माहिती सांगतो. बिकॉज मुळे आपल्याला समजते की हिज इलनेस, की तो आजारी असल्यामुळे तो शाळेत येऊ शकला नाही. म्हणून बिकॉज हा जो शब्द इथे वापरलेला आहे हा या वॉज स्टे या क्रियापदाविषयी, दोन्ही क्रियापदांविषयी, हे सहाय्यकारी क्रियापद हे मुख्य क्रियापद आहे, या क्रियापदाविषयी बिकॉज हा शब्द जास्तीची माहिती सांगतो किंवा कारण सांगतो. म्हणून हा शब्द या वाक्यामध्ये ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन असा वापरलेला आहे. तर अशा प्रकारे हेन्स सुद्धा तसंच, सो सुद्धा तसंच आपल्याला अनेक याची उदाहरणं आपल्याला देता येतील. या दोन उदाहरणावरून आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की इथे हे शब्द जे आहेत बिकॉज, देअरफॉर, हेन्स, सो, कॉन्सिक्वेंटली म्हणजे त्याचा परिणाम म्हणून, हे सगळे शब्द वाक्यांमध्ये जेव्हा वापरले जातात तेव्हा त्यांचा उपयोग ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन असा होत असतो. हे आपण लक्षात घ्यायचं आणि वहीमध्ये एकाखाली एक हे सर्व व्यवस्थित लिहून घ्यायचं. याच्यातला पुढचा प्रकार आहे ऍडव्हर्ब ऑफ इंट्रॉगेटिव्ह. ऍडव्हर्ब ऑफ इंट्रॉगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्यांमध्ये यांचा उपयोग केला जातो. इंट्रॉगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. जेव्हा आपल्याला वाक्यामध्ये प्रश्न विचारायचा असेल तेव्हा या शब्दांचा उपयोग क्रियाविशेषण म्हणून वाक्यामध्ये करता येतो. आता उदाहरणार्थ क्रियाविशेषण हे शब्द वाक्यामध्ये क्रियाविशेषण म्हणून वापरले जातात आणि क्रिया ऍडव्हर्ब म्हणून ज्याला म्हणतो आपण क्रियाविशेषण म्हणजे विशेषण म्हणून वापरले जातात आणि क्रियाविशेषण म्हणून वापरले जातात. याचं वाक्यातलं स्थान हे वेगवेगळ्या ठिकाणचं असते. क्रियाविशेषण केव्हा असेल ते जेव्हा समजा असा प्रश्न विचारला की हु आर यू. आता हा यू हे सर्वनाम आहे आणि हा तुमच्याविषयी विचारला आहे. तर हे जे प्रश्नार्थक शब्द वापरलेला आहे हे या ठिकाणी विशेषणाचं काम करते. पण वाक्यामध्ये टाइम दर्शक, आता याच्यामध्ये अनेक प्रकार पडतात. इंट्रॉगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक क्रियाविशेषण आहे. हे प्रश्नार्थक क्रियाविशेषण आहे. या प्रश्नार्थक क्रियाविशेषणांमध्ये प्रश्नार्थक क्रियाविशेषण आहे. तर याच्यामध्ये प्रकार केले टाइमनुसार. जर वाक्यात व्हेन विचारलं असेल तर निश्चितच त्या प्रश्नामध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही की व्हेन म्हणजे केव्हा, कधी, म्हणजे वेळ दर्शक शब्द आहे, हा टाइम दर्शक आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी दुसरी सुद्धा एक गोष्ट लक्षात येईल की आपण हे शिकत असताना फक्त आपण ऍडव्हर्बच इथे शिकून राहिलो नाही तर कारण आपल्या बहुतेकांच्या अडचणी ह्या असतात की आपल्याला प्रश्न समजत नाही. म्हणून जेव्हा वाक्यामध्ये प्रश्न जर व्हेन मध्ये विचारला असेल तर निश्चितच तो प्रश्न वेळ दर्शकात आपल्याला उत्तरामध्ये टाइम लिहायचा आहे, वेळ लिहायचा आहे, साल लिहायचा आहे कुठलं तरी. हाऊ लॉंग म्हणजे किती लांब, वेळाबद्दल विचारलेला आहे. हाऊ अर्ली म्हणजे किती लवकर आला, हाऊ सून म्हणजे किती लवकर आला, हाऊ अर्ली म्हणजे किती लवकर आला. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे सगळे शब्द प्रश्नार्थक वाक्यामध्ये, इंट्रॉगेटिव्ह वाक्यामध्ये वेळ दर्शक असतात. म्हणजे याचा अर्थ हे प्रश्न जर प्रश्नार्थक वाक्यात विचारले असतील तर आपल्याला वेळ टाकायची आहे, टाइम टाकायचा आहे किंवा आपल्याला त्या ठिकाणी उत्तरामध्ये सण, वार
हे कुठलं तरी द्यायचं आहे. प्लेस आहे. हे प्रश्न व्हेअर म्हणजे कोठे, विदर म्हणजे कोठे, स्थलदर्शक उत्तर येईल त्या ठिकाणी. स्थळाचं नाव म्हणजे व्हेअरनं प्रश्न विचारला असेल तर आपल्याला हे विचार लक्षात घ्यायचं आहे. व्हेअरनं प्रश्न विचारला असेल त्या ठिकाणी ते ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ इंट्रॉगेटिव्ह आहे, पण ते नामाच्या आधी असेल तर ते विशेषण असेल, नामाच्या नंतर असेल तर म्हणजे ते क्रियाविशेषण असेल. आपल्याला ते हे सुद्धा गोष्ट लक्षात घ्या की व्हेअरनं प्रश्न विचारला आहे म्हणजेच आपल्याला उत्तरामध्ये स्थळ ठिकाण सांगायचं आहे, प्लेस सांगायचं आहे. नंतर दुसरी गोष्ट लक्षात घ्या आणखी नंबर. जर हाऊ मेनी प्रश्न विचारला, हाऊ मेनी म्हणजे किती, संख्या 1 2 3 4 5 6 जे काउंटिंग होतं अशी संख्यात्मक उत्तर तिथे लिहायचं आहे. हाऊ आपण म्हणजे वारंवारिता किती आहे, किती वेळा वारंवारिता विचारलेली आहे तिथे, म्हणजे कितीदा रिपीट झाली, पुनरावृत्ती झाली, तर असे संख्यात्मक उत्तर इथे येईल. जर हाऊ न प्रश्न विचारला असेल तर तिथे मॅनर आहे म्हणजे रीतिवाचक, तुम्हाला तिथे त्याचं उत्तर लिहावं लागेल. क्वांटिटी असेल तर हाऊ मच म्हणजे जे लिटरमध्ये आहे, लिक्विड आहे, किलोग्रॅम, लिटरमध्ये मोजले जाणारे जे पदार्थ असतात त्याचं हाऊ मच फार पुष्कळ, पण जे लिटरमध्ये किलोग्रॅममध्ये मोजता येतात त्याचं उत्तर आपल्याला क्वांटिटीमध्ये सांगायचं आहे. हाऊ फार असेल ते सुद्धा तसंच. आणि रिझन मध्ये एखादा प्रश्न व्हायने विचारलेला असेल तर निश्चितच आपल्याला त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये कारण लिहायचं आहे. म्हणून हे सगळे शब्द जे आहेत क्रियाविशेषण किंवा विशेषण आहे हे वाक्यामध्ये वापरले जातात. दोन्ही प्रकारचे वापरले जातात. ऍडजेक्टिव्ह म्हणून यांचा उपयोग होतो आणि ऍडव्हर्ब म्हणून होतो. परत एकदा सांगतो, ऍडजेक्टिव्ह तेव्हा उपयोग होतो जेव्हा ते त्याच्यामध्ये नामाच्या आधी वापरलेलं असेल. तर हे सगळे शब्द आपल्याला यांना म्हणतात ऍडव्हर्ब ऑफ इंट्रॉगेटिव्ह, प्रश्नार्थक क्रिया विशेषणे. हे इथे परत हा भाग आपण समजून उमजून वहीमध्ये त्याला नोट डाऊन करा. इथे आता शेवटचा रिलेटिव्ह ऍडव्हर्ब संबंधदर्शक क्रियाविशेषण मी लिहिली आहे फळ्यावरती. हे वाक्यामध्ये जसं आता व्हेअरचं उदाहरण बघू आपण. धिस इज द स्कूल, SCH this is the school where I was learn. आता हा व्हेअर शब्द जो आहे याच्या आधीचे आपण जे बघितलेत ते रिलेटिव्ह जे होते इंट्रॉगेटिव्ह होते, ते प्रश्नार्थक वाक्यात वापरलेले होते. आता या ठिकाणी हे जे व्हेअर वापरलेलं आहे हे जॉइंटरचं काम करते आणि हे क्लॉज आहे. या ठिकाणी धिस इज द स्कूल ही मेन क्लॉज आहे आणि आय वॉज लर्न हे त्याचं सबऑर्डिनेट क्लॉज आहे. म्हणजे आणि हा क्लॉजचा प्रकार जो आहे हा व्हेअर शब्द याच्याशी संबंध, या स्कूलशी संबंध दर्शवतो, म्हणून याला ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिलेशन असं म्हणतात. ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिलेशन असं हा इथे क्लॉज आहे आणि हा रिलेशन दर्शवतो, संबंध दर्शवतो स्कूलशी. त्याच्यानंतर हाऊ, व्हाय हे सुद्धा वाक्यामध्ये कंजंक्शन सारखेच वापरलेले असतात. आपण त्याचं सुद्धा एखादं उदाहरण बघूया की आय नो, याचं उदाहरण पाहू आणखी सोपं. पहिले आय नो, KNOW, व्हाय he was late to school. या ठिकाणी व्हाय हा शब्द या नो हे जे क्रियापद आहे या क्रियापदाविषयी व्हाय हे क्रियाविशेषण जास्तीची माहिती सांगते. आय नो मला माहिती आहे हे मेन क्लॉज आहे आणि ही वॉज लेट टू स्कूल हे त्याचं सबऑर्डिनेट क्लॉज आहे. त्या सबऑर्डिनेट क्लॉजचा प्रकार आहे म्हणजे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिलेशन. म्हणजे व्हाय हा शब्द याच्याविषयीची जास्तीची माहिती सांगतो, कारणदर्शक माहिती सांगतो. म्हणजे म्हणून इथे मला हे माहित आहे की व्हाय ही वॉज लेट टू स्कूल, तो शाळेला का लेट आला याचं कारण मला माहिती आहे. नंतर हाऊच सुद्धा असंच वाक्यामध्ये उपयोग केला जातो. हाऊ सुद्धा मॅनर दर्शक आहे. या ठिकाणी बघा शी हॅज लर्न, बघा शी हॅज लर्न हाऊ टू स्पीक
इंग्लिश फ्लुएंटली. हा हाऊ शब्द या लर्न विषयीची माहिती सांगतो. म्हणून या ठिकाणी हे जे वाक्य आहे हे लर्न विषयी माहिती सांगत असल्यामुळे हाऊ हा शब्द याला रिलेटिव्ह ऍडव्हर्ब असं म्हणतात. आणि हा जो क्लॉज आहे टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली, कसं हाऊ टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली, फ्लुएंटली म्हणजे अस्सलेखितपणे कसं बोलायचं हे तो शिकलेला आहे. म्हणून या क्लॉजला ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिलेशन, इथून तर इथपर्यंत याला म्हणतात ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिलेशन असं सुद्धा म्हणतात. आणि फक्त हाऊ हा शब्द याला म्हणतात ऍडव्हर्ब रिलेटिव्ह ऍडव्हर्ब. अशा प्रकारे या शब्दांचा उपयोग वाक्यामध्ये विविध प्रकारचा करता येतो आपल्याला. माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चितच याच्यावरती कमेंट्स करा, लाईक करा. आणि इतकंच नाही तर माझ्या या चॅनलला कमेंट याच्यामध्ये आयकॉनवरती, बेल आयकॉनवरती जाऊन सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, पूर्ण हे जे ऍडव्हर्ब आहे हे ऍडव्हर्ब आपल्या वहीमध्ये व्यवस्थितपणे लिहून घ्या. त्याच्यासाठी स्क्रीनशॉट सुद्धा काढा. थँक्यू व्हेरी मच.